विनोद करायचा असेल तर घरात राहून कर, कीर्तनाला उभी राहायची गरज नाही. मनोरंजन करणं हा वारकऱ्याचा स्वभाव नाही. तर तुकोबरायांसारख्या संतांनी, नामदेवरायांसारख्या संतांनी काय शिदोरी बहाल केली ती वाटण्याचा प्रयत्न करणं हे वारकऱ्याचं काम आहे, हे कीर्तनकाराचं काम आहे. म्हणून तुकोबराय आज वाटायला आले आणि सांगायला लागले, जो नवस तुम्ही केला मुलगा होण्यासाठी 4 पायाचं बाल करू 2 पायाचं बाल करू ते नाही, मनामध्ये जो काही सात्विक संकल्प आहे ना त्याला प्राप्ती करण्याचा संकल्प आहे ना, नाही देवा आता तुझी ओळखच करून घ्यायची आम्हाला, असं ज्याच्या मनामध्ये संकल्प आहे ना तो संकल्प सिद्धीला नेण्याचं तो काम करतो. पण कधी जरी राहे बुद्धी त्याचे पायी, बुद्धी त्याच्यावरती समर्पित करावी लागते. कोणी डॉक्टर होईल, कोणी MP होईल, PhD होईल, मुख्यमंत्री होईल, पण एवढं सगळं झाले म्हणून तुम्ही बुद्धीचं वैभव समजू नका. खरं बुद्धीचं वैभव काय आहे ते माऊली हरिपाठात सांगतात. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव दुसरं काही नाही म्हटले, एका केशी राजे सकळ सिद्धी. सर्व सिद्धींनी जमलेला तो पांडुरंग परमात्मा ओळखून घेणं, स्वतःचं स्वरूप ओळखून घेणं, याला म्हणतात बुद्धीचं वैभव. विठ्ठल विठ्ठल दया येते संतांना. म्हणतात अरे मनुष्य देहाला आले ना तुम्ही, त्यातल्या त्यात या देहाला आल्याच्या नंतर पुन्हा या पवित्र जन्माला आले ना तुम्ही, तर मग या जन्माला आल्याच्या नंतर या देहाला आल्याच्या नंतर जीवनाचा असं मातेरा नका करू रे, नका नादी लागू तुम्ही भौतिकातल्या सुखामध्ये. जरा परमार्थाकडे झाकून पहा. एवढा मोठा खजिना बहाल केलाय संतांनी की लुटता लुटता तुम्ही संपून जासाल पण खजिना संपणार नाही, एवढं बहाल केलंय. नका रे नाश करू आयुष्याचा. नाशिवंत आहे देह, ज्याचे चोचले पुरवायला लागले ना हे नाशिवंत आहे, जाणार एक दिवस. कबीरजी म्हणतात, मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में न रोल रे, मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. किती अनमोल आहे मनुष्य देह. आखी प्रॉपर्टी बाहेर कराल ना तरी सुद्धा पुन्हा मिळणार नाही, एकदाच मिळतो. आणि एक योनी कोटी कोटी फेरा, एका योनीमध्ये 83,99,999 योनीमध्ये फिरून आल्याच्या नंतर मिळणारा हा मनुष्य देह आहे. या देहाला आल्याच्या नंतर त्याचा मातेरा करायला लागले. ती ते संतांना म्हणायला लागले, अरे ज्याच्या नादी लागायला लागला ना हे फक्त स्मशानापर्यंत आहे. आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों है मगर जलने वाला कोई नहीं. इतका अनमोल मनुष्य देह दिलाय, नको नादी लागू यांच्या. कसे म्हटले, मतलब का संसार रे कुछ नहीं इसका मोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. म्हणायला लागले, आता तू खबर आहे काय करू मग, मला माझ्या बायकोसाठी दिवसभर कष्ट करून कमवून आणावं लागतं, मुलाबालांचं संगोपन करावं लागतं, घरदार चालवावं लागतं. तू खबर आहे सांगा ना काय करू म्हटले. मग इथे उपदेश करतात पुन्हा, तू कीर्तन में आया कर, नाम हरि का गाया कर, शाम सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर, ध्यान प्रभु का लगाया कर, ध्यान प्रभु का लगाया कर. मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. म्हटले आम्हाला हिंदीत कळत
सांगता येत नाही. मराठीत सांगू ना बाबा काय सांगतात? नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणनार, हयामध्ये दुःख यातनार, तुम्ही अथवा मधुसूदना हो तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा हो तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणनार, हयामध्ये दुःख यातनार, तुम्ही आठवा मधुसूदना हो तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा हो तुम्ही, आठवा मधुसूदना. त्याला आठवा. फार दुर्लभ आहे. प्रॉपर्टी बहाल केली ना पुन्हा तरी नाही मिळणार. नका करू नाश आयुष्याच्या. नाही रे नाही कुणाचे कोणी. त्या परमात्म्याशिवाय आपलं असं कोणी नसतं. म्हणून त्या परमात्म्याचं ध्यान करायचं असतं. जसं तुकोबरायांनी केलं, तर निळोबरायांनी केलं, नामदेवरायांनी केलं, जनाबाई वेनाबाई सखुबाई या श्री संतांनी जसं केलं ना, तसं आपण सुद्धा अखंडतेनं भजन करायचं असतं. कोणत्या देवाचं केलं? त्या विठोबाचं केलं. कसं केलं सांगू का? यायचं का? पण बिना तिकीट घेऊन जाते. येतं का? मोफत आहे, मोफत. मग घ्या आपले दोन्ही हातवर. सगळ्यांनी स्ट्रेट करायचे, स्ट्रेट. हा ज्यांना काही पॅरालिसिस वगैरे असेल, नाही घेऊ शकत हातावरती, त्यांनी खाली घेतले तरी चालेल. पण बरं आहे म्हणतात, काही गरज नाही, मी सांगतो बोलले. काय? कामामध्ये काम, काही म्हणा, राम राम. काम करता करता, स्वयंपाक करता करता सुद्धा तुम्ही देवाचं भजन करू शकता. तुम्ही तुमच्या जे कामात बिझी असाल तिथे सुद्धा तुम्ही भजन करू शकता. कसं करू शकता? श्री विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, 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 श्री विठ्ठला
कधी काम काही म्हणा, राम राम अशा प्रकारे तुम्ही भजन करू शकता. सर्वांनी म्हणायचं एकदा, श्री विठ्ठला. आज एकादशी नाहीये, चांगलं दाबून जेवण करून आलेले सगळे. बोला, श्री विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, श्री विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला माया बाप विठ्ठला, श्री श्री विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, श्री विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. अशा प्रकारे भजन केलं तरी सुद्धा बसल्या ठिकाणी प्राप्ती होऊ शकते. संत याला वचनबद्ध झालेले संत बसल्या ठिकाणी सुद्धा प्राप्ती करू शकता. आणि हे जरी नाही कालं, हे जर नाही ऐकलं, नाथबाबा म्हणतात, हे जरी नाही कालं पुढे दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं पुढे दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं पुढे दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं पुढे दुसरा येईल, हे जरी नाही कालं. नाथबाबा म्हणायला लागले, बाबा आता जरी नाही ऐकलं, आता तरी पुढे हाची उपदेश, हे जरी नाही ऐकलं आता तुम्हाला दुसरं येईल. कोण येईल? गध्या कुत्र्याच्या जन्माला येईल. देह जो मिळेल ना, गध्या कुत्र्याचं मिळेल, म्हणून मनुष्य देह मिळत नाही. आता याच ठिकाणी सरते शेवटी पाव काळ बांधून देईल, सरते शेवटी पाव, सरते शेवटी पाव काळ बांधून देईल, सरते शेवटी पाव, सरते शेवटी पाव काळ बांधून देईल, सरते शेवटी पाव, सरते शेवटी पाव काळ बांधून देईल, सरते शेवटी पाव. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 मानवारी, पिंगळा मानवारी, पिंगळा मानवारी, बोल बोल तो देखा पिंगळा मानवारी, पिंगळा मानवारी, बोल तो देखा पिंगळा मानवारी, पिंगळा मानवारी, बोल बोल तो देखा पिंगळा मानवारी. करोनी उचित हो, करोनी उचित मगाली हृदयास, हरी बोल. दान मागायास आलो, दान मागायास, दान मागायास आलो, दान मागायास, दान मागायास आलो, दान मागायास, दान मागायास आलो, दान मागायास. सोहम बाबा, सोहम बाबा, सोहम बाबा प्रेम सावध हो भजनी रागा प्रेम मल्हारीची बारी, 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 मल्हारीची बारी. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकुन 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 सांगावया आली माई माझे, शकुन सांगावया आली माई माझे, शकुन सांगावया आली माई माझे, शकुन सांगावया आली माई माझे. पिंगळा मानवारी, बोली बोलतो देखा पिंगळा मानवारी, पिंगळा मानवारी, बोल बोलतो देखा पिंगळा मानवारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. नाथबाबा म्हणतात, आत्ता जरी नाही ऐकलं ना तर मग आमची जिम्मेदारी नाही,
आम्हाला जितकं मिळालं तितकं द्यायला आलो. तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ. भ्रमात तर पडूच नका. कारण इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. तुकोबराय म्हणतात हा मार्ग किती सोपा आहे हे सांगण्यासाठी मला भगवंताने धाडलंय. अभंगाचा अंतिम शब्द. तुका